वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न विथ रॉयल राहुल. आता 12वीच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघतोय. मागील दोन व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बद्दलचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता हा पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येतोय. या 12वीच्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून इंग्लिश पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील आणि ह्याच्यासाठीच आपण गेली मागचे दोन व्हिडिओ व्यवस्थित जेवढं डिटेलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन देता येईल तेवढं डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओ आपण केलेले आहेत. खरं तर 12वी म्हटलं की आपल्याला अपेक्षा आहेतच की जास्त मार्क आपल्याला इंग्लिश विषयासारख्या पेपरमध्ये मिळावेत आणि त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेतोय. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही या लर्न विथ रॉयल राहुल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला त्याच्या संबंधित काय डाऊट्स असतील तर ते शेवटी व्यक्त व्हा. आपल्या चॅनलची टॅगलाईनच आहे कीप लर्निंग कीप ग्रोविंग. आपण पुढील भागामध्ये सुरुवात करतोय. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय माहिती बघायची आहे पाहूयात आपण डिटेलमध्ये. हा आपला क्वेश्चन नंबर 3 आहे आणि या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला डिटेल्डमध्ये माहिती दिलेली आहे की हा क्वेश्चन नंबर 3 एकूण किती गुणांचा आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिले 10 मार्क जे आहेत हे A1, A2, A3, A4 आणि A5 अशा 5 प्रश्नांना मिळतात. आतापर्यंत आपण पाहिले की ग्लोबल अंडरस्टँडिंग कसं आहे किंवा इन्फरन्स इंटरप्रिटेटिव्ह ॲनालिसिस कसं आहे, पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन आपण कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत. आता हे सगळं काही आपण याच्या अगोदर जे लर्न केलंय त्या पद्धतीनंच आहे का, तर थोडेफार चेंजेस आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिसून येतात. याच्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग, इन्फरन्स इंटरप्रिटेटिव्ह आणि ॲनालिसिसचे जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण पोएमवर आधारित आहेत. तुम्हाला पोएम बारकाईनं रीड करायचे आहे. ती पोएम कोणी लिहिलेली आहे किंवा त्याच्यावर काय माहिती दिलेली आहे, शब्दांचा अर्थ काय होतो, हे तुम्ही जर व्होकॅब्युलरी व्यवस्थित असेल तर तुम्हाला या गोष्टी समजतील आणि तुम्ही या गोष्टींवर आधारित क्वेश्चन नंबर A1 चे 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात आणि A2 चे 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात. फक्त प्रश्न आपल्याला समजून व्यवस्थित रायटिंग करायचं आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्सचा, आतापर्यंत आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे की पर्सनल रिस्पॉन्सचे जे क्वेश्चन आहेत त्याची आन्सर्स आपल्याला मनानं लिहायचे आहेत. त्यामुळे याही प्रश्नामध्ये पोएमवर आधारित तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन येईल, तो तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा आहे. त्याचे 2 मार्क तुम्हाला मिळतील. आता 12वी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला 2 प्रश्न क्वेश्चन नंबर 3 मध्ये वेगळे येतात. ते कोणते आहेत तर एक पोएटिक डिव्हाइस आणि एक क्रिएटिव्हिटी. हा पोएटिक डिव्हाइसचा अर्थ काय होतो आणि क्रिएटिव्हिटी कंपोज 4 लाईन्स, ह्या 2 गोष्टी आपल्याला जरा वेगळ्या वाटतात. वेगळ्या वाटणं किंवा अवघड ह्यात काहीच नाहीये. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही आतापर्यंत पोएम रीड करत असता, पोएम मध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच येतात, पोएटिक डिव्हाइसेस येतात, जसं की ॲलिट्रेशन आहे, ॲपोस्ट्रोफी आहे, हायपरबोला आहे, पर्सॉनिफिकेशन आहे. हे सगळे आपल्याला आपण तेही पुढच्या सेशनमध्ये फिगर ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हाइसेसवर एक व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पोएमचे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच, पोएटिक डिव्हाइसेस मिळतील. शिवाय ते कसे ओळखायचे, त्याच्यामध्ये काय कोणत्या पद्धतीची ट्रिक आपण यूज केली पाहिजे ते आपल्याला ह्याच्यामध्ये समजेल. आता ह्याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेसचं उत्तर लिहिताना आपल्याला काय अपेक्षित असतं की पोएटिक डिव्हाइसचं नाव लिहायचं आहे आणि त्या नाव लिहिल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं जे 2 मार्क मिळणार आहेत ते 2 मार्क फोडून आहेत. 1+1 पोएटिक डिव्हाइसेसचं नाव लिहा आणि त्याचे एक्सप्लेनेशन द्या, तरच तुम्हाला ह्याचे 2 मार्क पोएटिक डिव्हाइसेसमध्ये मिळतील. त्यानंतर A5 मध्ये क्रिएटिव्हिटी आहे, कंपोज 2 to 4 लाईन्स. तुम्हाला ते 2 ओळी देतील, राहिलेल्या 2-4 ओळी तुम्हाला मनानं लिहायच्या आहेत. कवितेच्या ओळींचं रायटिंग करत असताना किंवा पोएमचं रायटिंग करत असताना मेजरली तुम्ही फोकस करा की त्याचे रायमिंग वर्ड्स ॲट द एंड ऑफ द लाईन्स जुळत आहेत का. दुसरी गोष्ट अशी येते की आपल्याला सवय राहते की वरच्या पोएम मधल्या 4 लाईन उचलायच्या आणि हाय अशा खाली लिहायच्या, तर तसं केलं तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत. त्यामुळे बारकाईनं हा प्रश्न सोडवताना आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करावा लागेल. हे दोन्ही जे प्रश्न आहेत A4 आणि A5 आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवून देणार आहेत. थोडंसं ग्रॅमॅटिकली जरी शब्दांची रचना पोएम मध्ये
क्रिएटिव्हिटी मध्ये हल्ली तरी चालते, तुम्हाला त्याचे मार्क तिथे मिळून जातात. फक्त तुम्ही ट्राय करा की तुमच्या शब्दांमध्ये ते लाईन्स क्रिएट करायचे आहेत. म्हणूनच याला पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हटलं जातंय की तुम्ही तुमच्या सर्जनशीलतेनं ह्या गोष्टी लिहायच्यात. अशा पद्धतीने तुम्ही A1 to A5 क्वेश्चन्स लिहिले तर तुम्हाला टोटल क्वेश्चन नंबर 3A मध्ये 10 मार्काचा तुमचा टोटल पेपर कव्हर होऊन जातोय. आता राहिलेली जी मार्क आहेत ते कशासाठी आहेत, पण आता हे सगळं आपण बघतोय पोएमवर आधारित गोष्टी. आपल्याला ह्यात काय काय गोष्टी समजून घ्यायच्यात बघा, की पोएम आपल्याला व्यवस्थित 2-3 टाइम्स रीड करायचे, रिवाइज करायचे. ती नीट समजली तर आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन आन्सर लिहिता येतात. आपली उत्तरं शक्यतो आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करायचा. पोएटिक डिव्हायसेस व्यवस्थित समजून घ्यायचे आणि ते लिहायचे. कोणत्याही पद्धतीच्या लाईन्स कॉपी करायच्या नाहीत. मी जसं की आता तुम्हाला सांगितलं, क्रिएटिव्हिटी मध्ये वरच्या लाईन घेऊन खाली लिहायच्या नाहीत, नाहीतर मार्क जातात. म्हणजे पोएट्री सेक्शन मध्ये ज्यावेळेस आपण आन्सर लिहितोय त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी अतिशय बारकाईनं काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत. हा झाला पार्ट ए. पार्ट बी मध्ये आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस द मेन क्वेश्चन that we not understand about what is appreciation. Appreciation म्हणजे काय? So appreciation means understanding the poem deeply and expressing your liking for the poem by appreciating the poet's thoughts, feelings, language and style. म्हणजे एखादी पोएम ज्यावेळेस तुम्हाला आवडते त्यावेळेस ती आवडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या कवीनं एक्सप्रेस केलेल्या आहेत, मग त्याच्याबद्दलच्या भावना असतील किंवा त्याचे विचार असतील किंवा जे काही त्यांना प्लेसेस, सेटिंग, जे काही त्यानं व्यवस्थित पद्धतीनं मांडले ते तुम्हाला व्यवस्थित मांडता येणं म्हणजे ॲप्रिसिएशन. आता पॉइंट्स टू इन्क्लूड ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन मध्ये काय काय असणं अपेक्षित आहे, तर सगळ्यात महत्वाचं टायटल असणं गरजेचं आहे, थीम, थॉट्स ऑफ फिलिंग्स ऑफ द पोएट, पोएटिक स्टाईल अँड लँग्वेज, फिगर ऑफ स्पीच, पोएटिक क्रिएटिव्हिटी, रायमिंग स्कीम, रिदम, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जातं की या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला पोएटिक ॲप्रिसिएशन करायचं आहे किंवा पोएमचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. लिहित असताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येक मुद्दा हा कमीत कमी 4 ते 6 सेंटेन्सेस मध्ये लिहिला पाहिजे. स्टार्ट विथ टायटल अँड पोएट. आपल्याला सुरुवातीला त्याचं टायटल आणि पोएट टाकायचं आहे. राईट नीटली इन कनेक्टेड मॅनर. सगळे मुद्दे एकमेकाला कनेक्टेडली लिहायचे आहेत. यूज सुटेबल एक्सप्रेशन लाईक द पोएम इज ब्युटिफुल बिकॉज किंवा द पोएट वॉन्ट्स टू कन्वे, किंवा पोएटला हे सांगायचं आहे किंवा पोएम या दृष्टिकोनातून चांगली आहे. या पद्धतीनं व्यवस्थित तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर तुम्हाला इथं क्वेश्चन बी मध्ये टोटल 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. हे 4 मार्क तुम्हाला मिळून जातात. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये एक पोएम दाखवतो ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे की ह्याच्यात कशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे. आता ही बघा, ॲप्रिसिएशन ऑफ पोएमसाठी आपण आता 12वी मधील पहिलीच पोएम घेतली, सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय वॉल्ट व्हिटमन. आता हे लिहित असताना याच्यामध्ये बघा सुरुवातीला पोएमचं नाव लिहायचं आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. त्यानंतर पोएट वॉल्ट व्हिटमन, त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. किंवा ते फॉर्म, कोणत्या फॉर्म मध्ये ती लिहिलेली आहे तर फ्री वर्स मध्ये लिहिलेले आहे, म्हणजे मुक्त छंदामध्ये त्यानं या पोएमची मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट देतो थीम किंवा सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडिया ह्याच्यामध्ये काय सांगितली जाते ती तुम्हाला डिटेल्ड मध्ये इथं बोर्डवर दिसतच आहे. त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच इथं मांडणी केलेली आहे की कोणत्या लाईन मध्ये कोणतं आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडक्यात त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की पोएम कशा संदर्भात आहे, काय दिलेलं आहे माहिती किंवा याचा अर्थ काय होतो. त्यानंतर स्पेशल फीचर्स काय आहेत की ती कशा पद्धतीने चांगली आहे, की रिटर्न इन फ्री वर्स, कॉन्व्हर्सेशनल अँड इन्स्पायरिंग स्टाईल आहे. शेवटी मेसेज काय द्यायचा आहे आणि तुमचं मत काय आहे, माय ओपिनियन. हे 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत बघा जेव्हा तुम्ही फिगर ऑफ स्पीच लिहिता तेव्हा, की पोएटचा मेसेज काय आहे आणि तुम्हाला या पोएमच्या बाबतीत काय वाटतं हे तुम्ही 2-4 ओळीमध्ये मांडलं तर तुम्हाला इथं मार्क आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये मार्किंग स्कीम कशी आहे बघा, की तुम्ही थीम आणि सेंट्रल आयडिया व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला याचे मार्क कसे मिळतात इथं पाहिलेलं दिसते तुम्हाला. थीम आणि सेंट्रल आयडिया जर तुम्ही लिहिली तर त्याला 2 मार्क आहेत. थीम आणि सेंट्रल आयडिया मध्ये तुम्हाला इन्क्लूड काय करायचं आहे, पोएम, पोएट, फॉर्म
आणि थीम सेंट्रल आयडिया ह्या सगळ्याला मिळून तुम्हाला टोटल 2 मार्क मिळतात. हे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. त्यानंतर एक्सप्लेनेशन आणि प्रेझेंटेशन तुम्ही कशा पद्धतीने मांडताय, व्यवस्थित मुद्दे मांडलेले आहेत का, एक्सप्लेनेशन डिटेलिंग मध्ये दिलं आहे का, तर तुम्हाला त्याचे 1 मार्क मिळून जातो. आणि त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये मेसेज आणि माय ओपिनियन आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित मांडलं असेल तर तुम्हाला इथं 1 मार्क आहे. म्हणजे टोटल तुमचे 4 मार्क अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात आणि ओव्हरऑल तुमच्या या डिटेलिंग मध्ये तुम्हाला हे तुमचे 4 मार्क मिळून जातात. महत्वाचा भाग म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेले जे काही सेक्शन आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये A1 to A5 2 मार्काचे 5 प्रश्न विचारले जातात. त्याचे टोटल आपल्याला 10 मार्क इथं मिळून जातात. क्वेश्चन नंबर 3B मध्ये अप्रिसिएशन ऑफ पोएमचे 4 मार्क मिळून जातील. अशा पद्धतीनं टोटल तुम्हाला 14 मार्काचा सहजतेनं स्कोर करता येऊ शकतो. त्यामुळे आजचा हा सेशन तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये कळवा, किंवा तुम्हाला जर काही अडचणी असतील, हा क्वेश्चन समजला नसेल तरी तोही तुम्ही माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोहोचवायचा प्रयत्न करा. आवडला असेल तर लाईक करा, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हा चॅनल आपण इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे. ग्रामरशी रिलेटेड कन्सेप्ट सुद्धा आपण याच्यामध्ये घेतोय, शॉर्ट्स बनवतोय ज्याच्यामध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच आतापर्यंत घेतलेले आहेत त्यात टाकतोय, त्याचे वर्कशीट आपण घेतोय. म्हणजे इन डिटेलिंग आपण सर्व गोष्टी पाहणार आहे. पुढच्या सेशनमध्ये आपले समरी रायटिंग असेल, माइंड मॅपिंग असेल, किंवा अप्रिसिएशन ऑफ पोएम सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेत राहणार आहे. त्यामुळं चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. यू आर कनेक्टेड विथ द लर्न विथ रॉयल राहुल. कीप लर्निंग, कीप ग्रोइंग. थँक्यू.